अवीट पद्धतीचं गायन केलं आणि तमाम श्रोतृवृंदाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यांनी त्या ठिकाणी दिला। त्यांच्या प्रत्येक स्वरात जसं भारतरत्न लता दीदी यांचे स्वर 24 तास चालू असतात, कधी कुठेही जर का आपण लावलं, दिवस असो रात्र असो, तो स्वर आपल्याला ऐकायला मिळतो। तसंच आशाबाईंचा आशाताईंचा स्वर हा त्याच पद्धतीने जगभरातले संगीतप्रेमी त्या ठिकाणी अनुभवत असतात। मराठीतील लावणी असो, मराठीतील इतर भावगीतं असोत, त्याचबरोबर ती हिंदी गायन असो, या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय दैदीप्यमान अशी कामगिरी आशाताईंनी त्या ठिकाणी केली। महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातला एक अलौकिक असा हिरा आज आपल्यातून आपण गमावलेला आहोत। आशाताईंचं गायन श्रवणीय आहेच, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत त्या गायनाचा आनंद प्रत्येक संगीतप्रेमी निश्चितपणाने त्या ठिकाणी घेईल। असं एक अजोड असं व्यक्तिमत्व ज्यावेळेला जातं, त्याच्यातून आपल्या देशाची राज्याची हानी होत असते। लता दीदी, आशाबाई किंवा मंगेशकर कुटुंबीय या साऱ्या कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर, उदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर या सगळ्या परिवाराने संबंध देशाचं गौरवाचं स्थान हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।